झालं जे पाठीमागे उभे राहिले गाडीवरती सर्वांनी खाली उतरा, खाली उतरा, गाडीवरती खाली उतरा सर्वांनी. Allah,
आंदोलन सुरू आहे. बाळासाहेबांचं मार्गदर्शन होणार आहे. हमारे संविधान के खिलाफ ये भारत के जो पाप है, सिर्फ भारत में नहीं बल्कि पूरी दुनिया में उसने बाबा साहब का अपमान किया है। और बाबा साहब भारत रत्न नहीं है, बल्कि बाबा साहब किस रत्न है। और जब तक ये सूरज रहेगा, तब तक ये चांद रहेगा, उस वक्त तक बाबा साहब का नाम रहेगा। एक मुसलमान के तौर पर जितने मुसलमान यहाँ आए हुए उन सब की तरफ से मुसलमानों ने ये अमित शाह की नाक काटी है। अभी कॉर्पोरेशन का इलेक्शन आने वाला है। आपको मुंबई में इस कॉर्पोरेशन में बाबा साहब का झंडा आपको फहराना है, उससे संकल्प करना है। आपको एक साथ हाथ उठा के बोलिए मेरे साथ।
अमित शहाचं करायचं काय? वंचित बहुजन आघाडीचा सत्यवादचा मोठ्यात संघर्ष करो. सत्यवादचा मोठ्यात संघर्ष करो. अमित शहा मुर्दाबाद. अमित शहा मुर्दाबाद. अमित शहाचं करायचं काय? अमित शहाचं करायचं काय? आपण काल पाहिलं संविधानाचं संरक्षण करण्यासाठी जबाबदारी आहे. तो या देशाचा गृहमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे बोललेलं आहे ते म्हणजे त्यांच्या जे पोटात आहे त्यांच्या ओठात आहे. ते ओठात आलेलं आहे. आणि हे ज्यांना या देशाच्या संविधानाबद्दल आदर नाही, ज्यांना या देशाच्या संविधान कर्त्यांबद्दल आदर नाही, यांच्या हातामध्ये आमच्या देशाच्या गृह खात्याची चावी सुरक्षित नाही. आणि म्हणून अमित शहांचा आम्ही या ठिकाणी राजीनामा मागत आहोत. आणि हा राजीनामा मागण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या राजीनाम्याच्या विरोधामध्ये खूप मोठं राजकारण, या सर्व घटनेच्या विरोधामध्ये आज देशामध्ये पेटवलं जात आहे. काँग्रेसवाले सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत. मुंबईमधून गेलेले जे संविधानाच्या नावावरती मतं मागून मुंबईमधून लोकसभेमध्ये गेले ते खासदार या प्रसंगामध्ये कुठेही आपल्याला दिसलेले नाहीत. अमित शहांच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये त्यांनी कोणताही आवाज उठवलेला नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी देशाला असं सांगत आहे आंबेडकर विरोधी आहे, काँग्रेस हे आरक्षण विरोधी आहे, काँग्रेस हे संविधान विरोधी आहे. खरं तर या दोघांची मिलीभगत आहे. हे दोन्ही पक्ष त्यांचा इतिहास आहे की हे संविधान विरोधात राहिलेले आहेत. आपल्या मनुस्मृतीच्या विरोधात असलेल्या संविधानाच्या विरोधामध्ये राहिलेले आहेत. आरक्षण धोरणाच्या विरोधामध्ये राहिलेले आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसकडे बोट दाखवून बीजेपी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी सुटू शकत नाही. त्यांना याचा जबाब द्यावा लागेल. आपण लक्षात घ्या, फक्त ही एकटीच घटना नाही आहे. 2 दिवसापूर्वी परभणीमध्ये जे घडलेलं आहे, परभणीमध्ये जो अत्याचार झालेला आहे, तो या देशाचं गृह खातं करणारे संविधानाच्या बाजूने रस्त्यावर उतरलेला जो या ठिकाणचा आंबेडकरी अनुयायी आहे, त्याच्या विरोधामध्ये किती हिंसक आणि क्रूर पद्धतीने या ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी घेतलेला आहे या प्रशासनाने, त्या गृह खात्याने. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल गांभीर्य की ही लढाई फक्त आपण घोषणा करून आणि मागण्या पूर्ण होणारी नाही. विशेषतः या ठिकाणी त्यांना येत्या निवडणुकांमध्ये पराभूत करणं, त्यांना या देशाच्या सत्तेवरून खाली खेचणं हे आपलं उद्दिष्ट
संघर्ष आहे या संविधानाच्या विरोधामध्ये त्यांचे जे आयडिओलॉग होते गोळवलकर गुरुजी यांनी या संविधानाच्या विरोधामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यामुळे या बीजेपीच्या विरोधामध्ये संविधानाच्या रक्षणासाठी आपल्याला जे हक्क आज मिळालेले आहेत त्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि या देशाच्या गाडीवरून त्या सर्व महत्त्वाद्यांना खाली घेण्यासाठी आपल्याला यापेक्षा अधिक जास्त संघर्ष करायचा आहे हे आव्हान या ठिकाणी करते. परत एकदा अमित शहा राजीनामा दिलाच पाहिजे. अरे नेमकं बघता कडवं आहे. अमित शहा भडवा आहे. अमित शहाचा राजीनामा मिळालाच पाहिजे. अमित शहा मुर्दाबाद. अमित शहा मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. अमित शहाचा राजीनामा मिळालाच पाहिजे. कोण म्हणतं देणार नाही. कोण म्हणतं देणार नाही. पाऊस पडला गाराचा. स्वच्छताई पुढे आहेत का मागे आपले शिर्डीवाला कर्जताई बोल ना. एवढी वर्ष झाली ज्या जातीव्यवस्था विरोधात आम्हाला माणसांमध्ये आणण्यासाठी संघर्ष आमच्या बापाने केला, त्या बापाच्या नावाची आजही आलोच या लोकांनी त्यांचा भूतकाळ आज आपल्या सगळ्यांच्या समोर
घटनेच्या विरोधात लढलेल्या प्रत्येक लोकांचा तो अपमान आहे हे समजून आपल्याला काम करावं लागणार आहे. काय म्हणतात आंबेडकरांनी पगार आंबेडकरांच्या एका नावात किती लोकांना एकत्र आलं. एका बाजूला म्हणायचं आम्ही संविधानाचा आधार लागतो, संविधानाची मंदिरं बांधत फिरले सगळीकडे, आणि एका बाजूला त्यांनी संविधान दिलं त्याच्या नावाला एवढं फिरताना कशासाठी याचं उत्तर करून द्यायला पाहिजे. आम्ही 4चा राजीनामा मिळालाच पाहिजे. देशाचे गृहमंत्री देशाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचं काय चाललंय आपण बघत आहोत. एकटा आंबेडकर लढला पुन्हा परभणीला कोण गेले. आंबेडकर
फोटो खाली ठेवा, आंबेडकरांच्या खाली ठेवा, इथे लाईट हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जवळपास बाबासाहेबांना जाऊन देखील 75 वर्ष झालेली आहेत आणि या 75 वर्ष झाल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यांना रात्री सकाळी झोपू देत नाही। जरूरी है उसूलों पर आना चाहे तो टकराना जरूरी है, जिंदा हो अगर तो जिंदा नजराना भी जरूरी है। अमित शाह साहेबांना आम्हाला या भागात निर्माण अमित शाह जैन धर्मी आहेत त्या जैन धर्मियाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आर्टिकल 25 ते 30 पर्यंत अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे। अमित शाहमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अल्पसंख्याकाचा दर्जा स्वतःच्या धर्माला लागू घोषणा करावी।
देशाची लायकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाच्या ज्योतीच्या आणि आज जे त्यांच्या पोटात होतं मनात होतं ते बाहेर आलेलं आहे म्हणून त्यांनी वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकीने उल्लेख करून सांगितलं की 7 जून आंबेडकर 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 म्हणतात तुम्ही तुम्हाला सर्व प्राप्त झालं असतं अरे अमित शहा दुर्दैवाने या देशाच्या दुर्दैवाने एक तळीपार गृहमंत्री म्हणून बसलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्लमेंटमध्ये खरा अपमान करतोय आणि आज संविधान आणि बाबासाहेब तुम्ही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे प्रामाणिक सैनिक आहोत आणि ते सगळे करतात ही लढाई प्रचंड मोठी आहे जे पार्लमेंटमध्ये झालं आणि जे विधानसभेमध्ये झालेलं आहे या मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा तुम्हाला आम्हाला लावायचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचा आहे की आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जेव्हा या महाराष्ट्रातील देशातील बहुजन समाजाची कोणत्याही प्रकारची समस्या असते मैदानात उतरून लढण्यासाठी आजारी असताना अनेक प्रकारचे त्याचाही उपचार चालू असताना देखील बाबासाहेबांचं नाव आणि त्याच्या झाल्यामुळे ते पुन्हा रस्त्यावर आलेले आहेत आणि तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या देशातील जे महामानव महामाता आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान आहेत त्यांच्यासाठी प्राणपणाने लढण्यास तयार आहेत तुम्ही देखील तयार आहात आणि त्याचबरोबर एक शेवटची घोषणा जय भीम सर्व आंदोलन करणारा आपली असणारी एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणजे सर्व आंदोलनकर्त्यांची असणारी एक जबाबदारी आहे त्यांनी हा लढा जो आपण आज सुरुवात केलाय तो आपल्या वस्तीमध्ये जाईल घरामध्ये जाईल एक जागरूकता आपण असं निर्माण करणार आहोत आणि ती जागरूकता म्हणजे यापुढे कोणालाही चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावं लागेल अन्यथा अमित शहाच्या
वाचवायला पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले. या मुंबईमध्ये एक जोडी होती, आपल्याला माहित असेल. आता हे रंगाविल्ला आणि नरेंद्र मोदी यांना असताना सांगतो, काँग्रेसला जेवढ्या शिव्या द्यायच्या असेल तेवढ्या तुम्ही द्या, आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही. पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र्य उज्ज्वल होता का? अजिबात नाही, हे लक्षात घ्या. तुमचं डागाळलेलं चारित्र्य जे आहे ते डागाळलेलंच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काँग्रेस असं म्हणतंय की बाबासाहेबांना पार्टी म्हणून तुम्हाला सरळ विचारतो, या मुंबईतल्या मध्य मुंबईमधल्या 52च्या असणाऱ्या लोकसभेमध्ये RSS आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ते असताना सांगा. दोघांनी मिळून या मध्य मुंबईमध्ये मध्य मुंबईच्या असणाऱ्या जागेवरती बाबासाहेबांना हरवण्याचे फक्त काँग्रेस नव्हतं, RSS पण होतं त्याच्यामध्ये. आणि का हरवलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की काश्मीरमध्ये जे सैन्य घुसलं होतं ते पूर्ण तुम्ही ताब्यामध्ये घेतलेलं नाही, आणि पूर्ण ताब्यामध्ये न घेतल्यामुळे येणारे किती पिढ्या यांचं रक्त सांडेल याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी आग्रह धरला होता की हा काश्मीरचा जो असणारा प्रश्न जो आहे तो तुम्ही ताबडतोब असताना मिटवला पाहिजे. नाही, त्यांचा शब्द होता की इंडिया विल लीड. आणि आज आपण असताना बघतोय या काश्मीरच्या प्रश्नावरनं भारताला असंतोष या भागामध्ये आणि उरलेल्या भागामध्ये वाढतोय अशी असणारी परिस्थिती. नरेंद्र मोदी हा इतिहास आपण विसरला हे असताना किंवा आपल्या पहिल्यांदा चारित्र्यात आपल्या पहिल्यांदा असताना चारित्र्याकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आपलं चारित्र्य स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करू शकता, नाही तर चिकलफेकी तुमच्यावरती होणार शिवाय म्हणून मित्रो आणि म्हणून मित्रो नरेंद्र मोदींना मी असं सांगू इच्छितो की काँग्रेसने विरोध केला का बाबासाहेबांना? केला, पण मी केला की नाही हे सांगा ना. त्यावेळेस महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली. महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली त्यावेळेस मोदी ज्या RSSचे तुम्ही असताना स्वयंसेवक आहात त्या महिला स्वयंसेवकांचा असणारा मोर्चा जयराज हंस बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला की नाही असताना सांगा. एक दिवस नाही 5 दिवस गळाला खालून त्या ठिकाणी होते. इतिहास हा आम्हाला उघडायचा नाही, इतिहास हा आम्हाला उघडायचा नाहीये, परंतु तो वाईट आणि मी स्वच्छ
तो काळा आणि मी पांढरा असं जे भासवायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे तुमचं काळेपण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणल्याशिवाय राहत नाही. बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. मोदी असताना एवढं बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. मोदी तुम्ही असताना एवढं संविधान प्रेमी असेल तर जस्टिस लोया यांचा अंत कसा झाला याचं सांगा. याचा अंत झाला कसा सांगा. कुणी केला, कशामुळे झाला. आणि म्हणून मित्रो हे दुर्दैव आहे. शिकलेल्या पाणी बॉटल द्या. पाणी चक्राला पाणी द्या. नाही स्वतःचा गृहमंत्री गडीपार आहे तो चालतो. गडीपार आहे तो चालतो. जेलमध्ये 2.5 वर्ष राहिला तो चालतो. आपल्या राज्यात तुम्ही करताय कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही असणारा राज्य करताय आणि तुम्ही असणाऱ्या इतरांना नीतीच्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मारायला लागलेला आहात. आज हे जे द्वेषाचं राजकारण, जे द्वेषाचं राजकारण आपण असताना पेरत आहात त्याची फळं आपल्याला बघायला मिळाली. मणिपूरमध्ये आपल्याला दिसतंय, संबलमध्ये आपल्याला दिसतंय, इतर राज्यांमध्ये आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतंय. यांचं राज्य म्हणजे भांडण लावण्याचं म्हणजे यांचं असणारं राज्य आहे. नरेंद्र मोदी तुम्हाला असताना चांगला फिरून मिळाला नाही विरोधी पक्षामध्ये. दुर्दैवाने संविधानावरच्या चर्चेमधला सरदार पटेल जो भारतीय जनता पक्षाचा असणारा हिरो आहे, या सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं असणारं एक पत्र आहे आणि ते म्हणजे पंतप्रधानांना सावध करण्याचं पत्र आहे. तुम्ही जी असणारा RSSची जवळची बांधून लावताय तिला थोडासा लगाम घाला. RSS असणारा तुमचं सरकार उलटून पाडणारा खूप प्रयत्न आहे. सांगते कोण? सरदार पटेल नेहरूंना सांगते. हे संविधान निराकरणाचं असणारी भाषा त्यावेळेस आणि म्हणून दुर्दैवाने मोदींना चांगला भिडू असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही. कदाचित चांगला भिडू मिळाला असता तर राफेल बाहेर निघाला असता. कदाचित इटलीच्या प्राईम मिनिस्टरचे असणारे संबंध त्या ठिकाणी निघाले असते. परंतु विरोधी पक्षामधला असणारा भिडू कमजोर आहे, कमजोर आहे आणि म्हणून मोदीच्या पावले अशी असणारी परिस्थिती आहे. मला आव्हान आहे की आपण मोदींना माझं असणारं आव्हान आहे की आपण गृहमंत्र्यांचा असणारा राजीनामा घेतला पाहिजे. वाचवण्याच्या भावनेमध्ये प्रकारामध्ये आपलं आंदोलन हे चालू राहील. आपलं आंदोलन हे चालू राहील. आज आपण सुरुवात केलेलं आहे.
आपलं आंदोलन हे चालू राहील. आज आपण सुरुवात केलेलं आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये आज हे आंदोलन पेटलं. वेगवेगळ्या संघटना करतात आहेत, वेगवेगळे आंबेडकरी चळवळी करतात आहेत, वेगवेगळे राजकीय पक्ष करतात आहेत. त्यांचं आम्ही असं स्वागत करतो. त्यांचं आम्ही असं स्वागत करतोय. या देशामध्ये संविधान आणि बाबासाहेब हे आज आश्रमात झाले तशी असणारी परिस्थिती आहे. अरे बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. आपली असणारी ताकद दाखवून आपला आक्रोश आपण व्यक्त केला. याबद्दल मी आपले सगळ्यांचे असणारा धन्यवाद या ठिकाणी मानतो. आपला असणारा आज हा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण असणारा या ठिकाणी सांगता करतो आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना असणारा आणि इशारा देतो आहोत. मनमानी कारभार जो चाललेला आहे काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता, इतर पक्षाला खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या. त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी का, आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही असणारा मांजर केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे. 9 वेळा मोदी मी माझी चौकशी केलेली आहे. 9 वेळा केलेली आहे. एक ऑफिसर आला आणि म्हटला प्रकाशराव माझं प्रमोशन आहे काहीतरी सांगा. आदिवासी घर आहे आणि म्हटलं ही जी समोरची बसलेली जनता आहे तुम्हाला खाय प्यायला घालते मी अंगे पाठवू. आणि मग तुमचा हत्यार कुठलंही आमच्यावरती चालणार नाही. तुमचं कुठलंही हत्यार आमच्यावरती चालणार नाही आहे. आम्ही लढायला उतरलो म्हणजे उतरलो. आणि म्हणून आपण काँग्रेसची मागणी मागितली म्हणून आम्ही नागरिकांना मान्य करणार. याच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे. आणि देशाचं असणारं हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. पक्षाचं असणारं हित आपण त्या ठिकाणी पाहता कामा नये. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल तेव्हा आपण लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या. आपली ताकद रस्त्यावरती आपण दाखवली पाहिजे. लाखोच्या संख्येने आपण दाखवली पाहिजे. तरच आपण आपले अधिकार या ठिकाणी शाबूत ठेवू शकतो. अन्यथा हे कधी हिसकावून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही. हा आत्मस्फूर्त आज या ठिकाणीच थांबतो. आपण सगळ्यांनी शांततेने असताना घरी जायचं आहे. 2-4 दिवसाची आपण असताना वाट या ठिकाणी पाहणार आहोत की नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात आहेत. त्यांनी योग्य भूमिका घेतली नाही तर आम्ही रस्त्यावरती आहोत हे लक्षात घ्या. विसर्जित करत आहोत. जय भीम, जय भारत, जय संविधान.